ठिकाणी संत रोहिदास महाराज चौक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अशी भव्य आणि सुसज्ज अशी या ठिकाणी कमान जवळजवळ 15 ते 16 वर्षापूर्वी तयार करण्यात आली होती। मात्र काल अचानक जे मालवाहतूक 11 चाकी कंटेनर एकदम मोठे ओव्हरलोड अशा पद्धतीनं त्याच्या खालून गेला आणि ते कमान जवळजवळ 4 ते 5 टन कटली। प्रशासनानं ते परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन ते कमान काढून टाकले। मात्र हे कमान या कुपवाडच्या वैभवात भर घालणारी कमान होती। 2-3 समाजाची ही कमान त्यामध्ये जे नावं जी होती ते महापुरुष त्यांची नावं त्या ठिकाणी होती आणि अशी कमान या कुपवाडमध्ये लगेच उभा राहिली पाहिजे। आज या कुपवाडचे व कुपवाडकरांची चांगली इच्छा आहे की संत रोहिदास चौकामध्ये जे स्वागत कमान होती ती स्वागत कमान प्रशासनानं ताबडतोब चांगल्या पद्धतीनं सुसज्ज आता जे काही नवीन पॅटर्न आला आहे त्या पद्धतीने या ठिकाणी उभी केली पाहिजे। निधीबाबत माझं काल सागावकरचं बोलणं झालं, प्रशासनाला मी पत्रही दिले की ही कमान ताबडतोब उभा करून कुपवाडच्या बाबत एक भर टाकावी। निधीची कमतरता पडत असेल तर या गावचे उपमहापौर माननीय गजानन मगदूम यांच्या निधीतून फास्टमध्ये सदुत्तरची कमान उभा करून कुपवाडच्या जी कमान पूर्वी होती त्याच्यापेक्षा सुंदर अशी ही कमान उभा राहावी अशी आमची सर्व कुपवाडकरांची आमची या ठिकाणची इच्छा आहे। आणि जवळ या 10 ते 15 दिवसांमध्ये प्रशासनानं फास्टमध्ये ते काम हातात घेऊन सदरचं काम पूर्ण करून त्या कुपवाडच्या वैभवात पुन्हा एकदा भर घालावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे। काल कुपवाडमध्ये कुपवाड मिरज रोडवरील संत रोहिदास महाराज चौक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या नावाने प्रवेशद्वार व स्वागत कमान 10 ते 15 वर्षापूर्वी बांधली होती। ही कमान काल MIDCतून जाणाऱ्या ओव्हरलोड ट्रकच्या धक्क्यामुळे ती जमीनदोस्त झाली। कुपवाडच्या वैभवात ती भर होती। ही कमान काल महापालिकेच्या प्रशासनानं पुन्हा जमीनदोस्त केलेली आहे। येत्या काही दिवसात अगदी कुपवाडच्या वैभवात पुन्हा एकदा भर पडेल सुसज्ज अशी MIDCतून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचा विचार करून महापालिकेने त्वरित ज्या जागी कमान पाडली त्याच जागी कमान पुन्हा सुसज्ज व चांगल्या रीतीने उभा करावी।